आणि आता दिवसभरातल्या मोठ्या टॉप 9 बातम्या। दक्षिण मध्य मुंबईतून ठाकरे गटाकडून अनिल देसाईंना उमेदवारी। काँग्रेसला हव्या असलेल्या जागेवर ठाकरे गटाकडून उमेदवारी। मावळमधून संजोग वाघोरेंना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। सिंधुदुर्ग रत्नागिरीमधून विनायक राऊत निवडणुकीच्या रिंगणात। ठाण्यातून राजन विचारे आणि नाशकातून राजाभाऊ वाजे तर परभणीतून संजय जाधव लोकसभेची उमेदवारी जाहीर लोकसभेच्या रिंगणामध्ये उतरलेत। भाजप शिवसेनेचं बरं सुरू होतं। एनसीपीला सोबत घेण्याची गरज नव्हती, सोबत घेतलंच आहे तर त्यांना बरोबरीनं वागवावं देखील लागणार। शिंदेगडाचे आमदार भरत गोगावलेंचे हे वक्तव्य। सरकार व्यवस्थित चाललेलं होतं, सगळं आहे, परंतु काही राजकीय घडामोडीची गणितं करावी लागतात। ती गणितं करून त्यांना आपल्या सोबत घेतलेलं आहे। आता घेतलंय तर त्यांनाही आपल्या बरोबर त्याच हिसाबाने वागवणं। लोकसभेसाठी वंचितची वाटचाल स्वबळाच्या दिशेनं। पूर्व विदर्भातील 5 लोकसभा मतदारसंघात वंचितनं एबी फॉर्म पाठवले। वंचितच्या भूमिकेनंतर उमेदवारांना एबी फॉर्म आता दिले जाणार आहे। बारामती तालुका मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं लोकसभा निवडणुकीत मराठा समाजाचा उमेदवार ठरवण्यासाठी बैठक। जरांगे पाटील बारामतीत प्रचारासाठी येतील। मराठा क्रांती मोर्चातील पदाधिकाऱ्यांना विश्वास। छगन भुजबळांना नाशिकमधून उमेदवारी निश्चित। दिल्लीतून छगन भुजबळांची उमेदवारी निश्चित झाल्याची सूत्रांची माहिती। अजित पवारांनी आज नाशिक लोकसभा मतदारसंघाची बैठक बोलावली। रामटेक लोकसभेसाठी काँग्रेसच्या रश्मी बर्वे आज उमेदवारी अर्ज दाखल करणार। काँग्रेस नेते सुनील केदार यांच्यासह इतर नेते आणि कार्यकर्ते उपस्थित राहतील। कोकण प्रादेशिक पक्षाला निवडणूक आयोगाकडून मान्यता नाही। कोकण प्रादेशिक पक्षानं निवडणूक आयोगाकडे पक्ष आणि चिन्हासाठी अर्ज केला होता। पक्षाला मान्यता नसल्यानं कोकणात अपक्ष म्हणून लढणार।